नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 10वीच्या या ऑनलाईन वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लॉकडाऊन असल्यामुळे आता आपल्या शाळा ज्या आहेत त्या 7 दिवस सध्या तरी बंद आहेत. म्हणजे 7 दिवसाचं लॉकडाऊन आहे. त्याचबरोबर आपला सिलेबस जो आहे इयत्ता 10वीच्या बाबतीत इतिहासाचा विचार केला गेला असता किंवा राज्यशास्त्राचा विचार केला गेला असता संपूर्ण सिलेबस आपला पूर्ण झालेला आहे. काही पाठांची रिव्हिजनसुद्धा झालेली असेल. तत्पूर्वी बोर्डाचे पेपर जे आहे ते 29 एप्रिलपासून आपले सुरू होणार आहेत. त्यासाठी आज आपण आपली जी बोर्डाची प्रश्नपत्रिका असते त्याला आपण कृती पत्रिका असं म्हटलं जातं. तर ही जी आहे ते प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे आज आपण पाहणार आहोत. काही सूचना ज्या मी देणार आहेत त्या आपण लिहून घेऊ शकता किंवा लक्षात ठेवू शकता. आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये या सूचनांचं जर आपण तंतोतंत पालन केलं तर अतिशय चांगले गुण आपल्याला समाजशास्त्र एक म्हणजे इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयात पडू शकतात. आपल्याला माहीत आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपली इतिहास आणि राज्यशास्त्राची एकूण गुण जे असतात 60 गुण असतात लेखी परीक्षेमध्ये. यामध्ये 40 गुण जे आहे ते इतिहासासाठी आणि 20 गुण जे आहे ते राज्यशास्त्रासाठी असतात. त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेला सोडवण्यासाठी 2.5 तासाची वेळ ही मर्यादित आहे. 2.5 तासाचा वेळ हा जो इथे दिलेला आहे तो दिसत असेल आपल्याला. 2.5 तासाचा वेळ आहे आणि एकूण 60 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. 40 अधिक 20 म्हणजे क्षमता 40 गुण इतिहास आणि 20 गुण जे आहेत ते राज्यशास्त्रासाठी नियोजित केलेले असतात. सर्वात आधी काही सूचना सांगतोय. बोर्डाला जाताना आपल्याकडे उत्तरपत्रिका येते त्यावेळेला काही सूचना असतात. जी उत्तरपत्रिका आपल्याला 10 ते 15 मिनटं आधीच दिली जाते. 15 मिनटं आधी त्यावर मार्जिन करण्यासाठी 5-6 मिनटं लागतात. आणि नंतरचा वेळ असं लक्षात आलं की विद्यार्थिनी असतील या नुसतं आपापल्या मित्रमैत्रिणीसोबत गप्पा करत असतात. परंतु त्या जो वेळ दिलेला आहे उत्तरपत्रिका 15 ते 20 मिनटं देण्याचा उद्देश हा आहे की त्यावर काही सूचना दिलेल्या असतात. त्या सूचना आपण लक्षपूर्वक वाचायच्या आहेत. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत किंवा जेव्हाही पेपर असला उत्तरपत्रिकेवर सूचना या सारख्याच असतात. त्या सूचनांचं जर आपण पालन केलं तर बोर्डाच्या पूर्ण परीक्षेमध्ये पूर्ण कार्यकाळामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही. त्याचं नियोजन किंवा उत्तरांचं नियोजन कसं लिहिलं पाहिजे, काय अशा सूचना ज्या आहे, शाईचा पेन बदलल्यावर किंवा पेन बदलल्यावर काय काय काळजी घेतली पाहिजे, कसं उत्तर लिहिलं पाहिजे, उत्तरपत्रिका कशी काळजीपूर्वक ठेवली पाहिजे, अशा सगळ्या सूचना ज्या आहेत त्या भरपूर इथे दिलेल्या असतात. त्याचबरोबर इतिहासाचा विचार केला गेला असता उत्तर लिहिताना आपण वर्गामध्ये सुद्धा सांगतो की प्रत्येक प्रश्न हा नवीन पेजवर लिहिला पाहिजे. प्रत्येक प्रश्न हा नवीन पेजवर लिहिणं अपेक्षित आहे. अक्षर हे चांगलं असलं पाहिजे. 60 गुणांची आहे, 2.5 तास आहे म्हणजे वेळ हा भरपूर आहे. शेवटचे जे अर्धा तास असतो म्हणजे 2 तासामध्येच आपली ही उत्तरपत्रिका लिहून जर झाली तर यामध्ये आपल्याला जो उरलेला वेळ असतो ते वाचण्यासाठी आपण जे उत्तर लिहिलं आहे तो भेटत असतो. याआधी आपण आता सुरुवात करूया. ज्या सूचना देतो तो लक्षपूर्वक ऐकायच्या आहे किंवा त्याचं टिपण किंवा वहीमध्ये लक्ष लिहून ठेवायचं आहे. सूचना पहिली आहे इथे प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ते 9 पर्यंत म्हणजे इतिहास आणि राज्यशास्त्र असे 1 ते 9 पर्यंत प्रश्न क्रमांक सर्व सोडवणं अतिशय आवश्यक आहे चांगले गुण भेटण्यासाठी. त्यानंतर का उजवीकडील अंक प्रश्नांचे एकूण गुण दर्शवतात. उजवीकडील अंक म्हणजे हे जे गुण आहे अंडरलाईन केलेली आहे मी, हे प्रश्नांचे गुण आहेत म्हणजे मार्क आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्न क्रमांक 1 ते 5 इतिहासावरील, प्रश्न क्रमांक 6 ते 9 राज्यशास्त्रावरील आहेत. म्हणजे
एकूण प्रश्न आहे इतिहास आणि राज्यशास्त्राचे 1 ते 9 प्रश्न. त्यापैकी 1 ते 5 प्रश्न जे आहेत ते क्षमता इतिहासावर आहे. 1 ते 5 प्रश्न हे इतिहासावर आधारित असतात. आपल्या पाठ्यपुस्तकात इतिहासाची जी प्रकरणे आहेत त्यावर आधारित असतात आणि प्रश्न 6 ते 9 राज्यशास्त्रावरील आधारित हे असतात. वगळलेला भाग कोणता आहे हा सुद्धा आपण वर्गामध्ये सांगितलेला आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. आधी सांगितल्या सूचना की प्रत्येक जो प्रश्न आहेत त्याची सुरुवात नवीन पानावर करावी. जसा पहिला प्रश्न आहे त्यामध्ये रिकाम्या जागा असतात किंवा जोड्या जुळवा असतात, तर रिकाम्या जागा लिहिल्यानंतर किंवा दुसऱ्या पेजवर समजा जोड्या गेला तर अर्ध पेज उरलं तर काही विद्यार्थी त्यावरच दुसरा प्रश्न सुरू करतात. असं बिलकुल करायचं नाही. दुसरा प्रश्न हा नवीन पेजवरच सुरू करायचा आहे. उत्तरपत्रिका ही भरपूर मोठी असते. 16 पेजेस उत्तरपत्रिका असतात किंवा 12 पेजेस जरी असल्या 60 गुणांच्या मानाने तरी उत्तरासाठी भरपूर अशी जागा असते. त्यानंतर आपण आवश्यकता असले तर पुरवण्यासुद्धा लावू शकतो. यासाठी नवीन पेजवर नवीन प्रश्न सुरू करायचा आहे. हे कायम आपल्या लक्षात ठेवायचं. सगळ्या विषयाच्या बाबतीत, इतिहासच नाही तर सगळ्या विषयाच्या बाबतीत नवीन प्रश्न हा नवीन पेजवरच सुरू करायचा आहे. आपण आता प्रश्नपत्रिकेला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. इथे काय लिहिलं आहे? खाली दिलेले पर्याय आहे ते त्यापैकी जे पर्याय जे आहे ते योग्य असेल ते निवडून विधान पूर्ण करा. अनेक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असतील फक्त पर्याय लिहून ठेवतात. नंबर 1 टाकला, पर्याय लिहिला, नंबर 2 पर्याय, असं करायचं नाही. पर्याय लिहून त्याला अंडरलाईन करायची आहे. या प्रश्नाला गुण आहे 4 गुणांसाठी हा प्रश्न इथे विचारला जातो. सूचना सुद्धा आहे, लक्षात ठेवा. नंबर 1 या प्रश्न प्रकारात एकूण 4 उपप्रश्न दिले जातील. 4ही उपप्रश्नांची उत्तरे लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे किती रिकाम्या जागा दिल्या जातात? 4 रिकाम्या जागा दिल्या जातात. इथे दिलेलं आहे. इथे 1 2 3 4 रिकाम्या जागा इथे आपल्याला दिसतात. 1 2 3 4 रिकाम्या जागा दिसतात. इथे खाली पर्याय सुद्धा दिलेला आहे. जो पर्याय योग्य असेल तो या जागी लिहायचा आणि त्याला अंडरलाईन करायचे. अनेक विद्यार्थी अंडरलाईन करत नाही किंवा विसरून जातात. त्याला आठवणीने अंडरलाईन करायची आहे. असं पण होऊ शकतं की पैकीच्या पैकी गुण आहे परंतु रिकाम्या जागेला अंडरलाईन केलेली नाही. अशा वेळेस परीक्षक तिथे गुण कमी करू शकतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणी, म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण उत्तर बरोबर लिहिलं, परंतु एखादा हुशार विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल आणि जर उत्तर लिहिलेलं आहे परंतु अंडरलाईन केलेलं नसेल तर परीक्षक जे आहे, पेपर चेक करणारे बोर्डाचा, ते तुमचा गुण कमी करू शकतात. यासाठी पुढचं काय आहे? प्रत्येक विधानासाठी दिलेल्या 4 पर्यायातून योग्य पर्याय निवडा. म्हणजे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय तिथे रिकाम्या जागेत लिहायचा आहे. निवडलेला योग्य पर्याय विधाने पूर्ण लिहा. आधीच सांगितलं की तो निवडलेला पर्याय तो पूर्ण, जे जसं दिलं कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना टिंब यांनी केली. जो योग्य पर्याय असेल तो तिथे लिहायचा, अंडरलाईन करायचं, पूर्ण वाक्य लिहायचं, नंबर टाकून नंबर 1 जे वाक्य असलं ते, आणि रिकाम्या जागेला अंडरलाईन. आता विद्यार्थी मित्रांनो, या जागी आपण काय करू शकतो की पहिली रिकाम्या जागा लिहिल्यानंतर खालची 1 ओळ किंवा 2 ओळ आपल्या सोयीनुसार रिकाम्या सोडायच्या आहेत. म्हणजे 1 ओळ तर सोडायचीच आहे रिकामी. म्हणजे पहिलं विधान लिहायचं, त्यानंतर 1 किंवा 2 ओळ रिकाम्या सोडायच्या, नंतर दुसरं लिहायचं, त्यानंतर पुन्हा 1 किंवा 2 ओळ, कमीत कमी 1 ओळ रिकामी सोडणं आवश्यक आहे. म्हणजे तपासण्यासाठी जे परीक्षक आहेत त्यांना सुद्धा ते व्यवस्थित वाटेल आणि ते चांगल्या प्रकारे तपासू शकतील किंवा आपली उत्तरपत्रिका अतिशय आदर्श उत्तरपत्रिका लिहिल्यासारखी वाटेल. यासाठी 1 ओळ रिकामी सोडायची आहे. यामध्ये अतिशय आपल्या हातातले गुण असतात. जेव्हापर्यंत या 4 पर्यायांपैकी कन्फर्म पर्याय आपला होत नाही किंवा या रिकाम्या जागी हाच पर्याय पाहिजे तेव्हापर्यंत तिथे लिहायचं नाही.
म्हणजे 4 रिकाम असं वाटलं की मला 3 लिहायचे आहे परंतु चौथ्याचं उत्तर माहीत नाही, तर तिथे नुसतं लिहून ठेवायचे, रिकाम्या जागा सोडायच्या, परंतु शेवटी आठवणीने त्या जागी रिकाम्या जागा पूर्ण करून लिहायची आहे. सूचना लक्षात आली असेल. पुन्हा एकदा सांगतोय, प्रत्येक लिहिल्यानंतर विधान पूर्ण करायचं आहे, रिकाम्या जागेला अंडरलाईन करायची आहे, एक पर्याय झाल्यानंतर 1-2 ओळी रिकाम्या सोडायच्या आहे. अशा प्रकारे 4 गुणांसाठी 4 रिकाम्या जागा असतात आणि हे गुण आपल्या हातातले असतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे गुण आपल्या हातातले असतात. यासाठी याचे गुण कुठेही जाणार नाहीत. म्हणजे पहिल्याच प्रश्नाचे गुण गेले तर पुढे आपले गुण हळूहळू कमी होत जातात. यासाठी हे गुण कुठेही कमी होणार नाही, याची काळजी जी आहे आपण घेतली पाहिजे. त्यानंतर यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा. गुण आहेत 4. चुकीची जोडी ओळखून पुढीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखून ती दुरुस्त करून लिहा. म्हणजे चुकीची जोडी ओळखायचीच आहे आणि त्याखाली ती जोडी दुरुस्त करून लिहायची आहे. लक्षात ठेवायचं, सूचनेकडे लक्षात ठेवा, चुकीची जोडी ओळखा आणि ती दुरुस्त करून पुन्हा लिहा. काही जण चुकीचीच जोडी लिहितात, पुढे जातात, पुढचा प्रश्न सोडत. असं करायचं नाही, ते अर्धा गुणच भेटतो. या जागी अर्धा गुणच भेटतो किंवा एखादा पैकीच्या पैकी असले 0 मार्क सुद्धा परीक्षक देऊ शकतात. यासाठी इथे लक्षात ठेवायचं आहे. हा ब प्रश्न आहे, तो आपण पुढच्या तासामध्ये पाहू. आजची तासिका इथे संपली. धन्यवाद.